हॅलो, कसे आहात सर्व? तर काय होतं मित्रांनो माहिती आहे का, माझा प्रॉब्लेम रेकॉर्डिंग करतानाचा, की हा चष्मा आहे ना माझा, हा जो चष्मा आहे ना तो लाईट पडल्यावरती इतका ती लाईट फ्लॅश होते ना, की घर कितीही छान असलं आणि मला बाकीचे अँगल किती जरी आवडत असले ना शूट करण्याचे, तरी मला तोच अँगल धरावा लागतो जिथे माझ्या चष्म्यावरती फ्लॅश लाईट होणार नाही. त्याच्यामुळे हा असा व्ह्यू आहे माझा आजचा, की हा दरवाजा आहे बेडरूमचा. बेडरूमचा दरवाजा मला आज माझा बॅकग्राऊंड आहे. आणि का तर इथे माझा चष्मा माझ्या चष्म्यावरती इथे फ्लॅश पडत नाहीये. तर आज काय बघणार आहोत आपण? आज माझं नवीन घर बघणार आहोत. माझ्या नवीन घरात मी आता इथे येऊन 1-1.5 महिना झाला आणि हे घर खूप छान आहे, मला खूप आवडतं. कारण खूप साऱ्या गॅलरीज आहेत, खूप साऱ्या म्हणजे प्रत्येकच रूममध्ये एक गॅलरी आहे, प्रत्येकच रूमला एक गॅलरी आहे. माझा हात दुखतोय हा म्हणजे एका हाताने धरून धरून. तर खूप साऱ्या गॅलरीज आहेत, खिडक्या भरपूर आहेत आणि मोठमोठ्या खिडक्या आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं ना, व्हेंटिलेशन खूप छान राहतं. आणि सगळं इथून म्हणजे बेडरूम असो किंवा कोणत्याही गॅलरीतून जर का बघितलं ना, तर एवढे छान छान व्ह्यूज असतात. सनसिटी दिसते आणि आंबेगावची जी सनसिटी आहे ना ती दिसते. प्लस तो बँगलोर हायवे किंवा तो नवले ब्रिज कडून जो टनेल, कात्रजच्या टनेलकडे जो रोड जातो ना, त्याच्या मागच्या बाजूचे जे डोंगर आहेत ते सगळे मला दिसतात. आणि आता तर पावसाळा चालू आहे, त्याच्यामुळे वातावरण तर एकदमच सुंदर आहे. तर काय होतं, इथे आणि एकटं एकटं वाटत नाही. रोडच आहे, म्हणजे बिल्डिंग, रोडच्या शेजारी बिल्डिंग असल्यामुळे ना सारखे रस्त्यावरची वाहनं वगैरे असतात आणि इतका टाइमपास होतो. कुठल्याही गॅलरीत बसलं ना तर खूप टाइमपास होतो. मग मुलांना मी खाऊ खाताना सांगत असते की मोबाईल नाही घ्यायचा, खाऊ घ्यायचा आणि गॅलरीत बसायचा आणि त्या गाड्या बघत खाऊ खा. तर अक्षरशः राम शिव आहे ना तिथं बसून खाऊ खातात. म्हणजे तो एक फायदा झालाय माझा, की इथं आल्यापासून आहे ना मुलं खाण्यासाठी मोबाईल नाहीत वापरत, असं आहे. आणि प्लस सगळ्या ॲम्युनिटीज चांगल्या आहेत. आणि हे बघा, बघितलं तुम्ही कशी लाईट फ्लॅश होतीये. मग हे मला असं थांबावं लागतं, मग माझ्या चष्म्यावरती लाईट येत नाही. तर मित्रांनो हे असं आहे. आणि इथं जो स्पेस मिळतोय 1 BHKचा आहे हा, पण त्यांनी हॉलमध्ये वगैरे एवढा छान स्पेस दिलाय की माझ्या देवांसाठी मला एक छानशी जागा तिथे मिळाली. हा एक माझा प्लस पॉईंट आहे तो. आणि इथले टॉयलेट, वॉशरूम स्पेसियस आहेत, छान आहेत. सगळंच ॲम्युनिटीज सगळ्या चांगल्या आहेत. स्पेस भरपूर आहे, म्हणून मला हा फ्लॅट खूप आवडतो. चला तर बघूयात माझा फ्लॅट. तर मित्रांनो आपण सुरुवात करतोय घराच्या एंट्रन्सपासून. तर इकडे असं अजून एक शेजारी फ्लॅट आहे या साईडला आणि इकडे अशी हे लॉफ्ट आहे आणि इकडे भरपूर असं स्पेस आहे. इकडे या साईडला इकडे लिफ्ट आहे, इकडे समोर 2 फ्लॅट आहेत आणि अशी मध्ये भरपूर जागा आहे. तर इकडे बाहेरच असा कॅमेरा पण आहे, बेल पण आहे. इथून आपल्याला जे कोणी गेस्ट येतात ते त्यांचे आपण फोटो काढू शकतो किंवा त्याचं रेकॉर्डिंगही आपल्याला मिळू शकतं. आणि ही घरामध्ये येताच पहिल्यांदा माझ्या स्वामींचा फोटो दिसतो. हे स्वामी, मी स्वतःला नेहमी म्हणत असते मी स्वामींची लेक आहे, स्वामींची लेक आहे. तर हे माझे स्वामी आणि दत्तगुरू. हा आहे आपला हॉल. तर हॉलमध्ये मी जास्त काही फर्निचर ठेवलं नाही आहे. हा एक सोफा कम बेड आहे, याचा डबल होतो अजून. हा मी मुलांसाठी घेतला आहे. लुकवाईज एवढा व्यवस्थित नसला तरी
मी मुलांसाठी खास करून घेतलंय, कारण ते व्यवस्थित झोपतील. सांगायचं तर मुलं आतापर्यंत म्हणजे मी असले तरच तिथं झोपतात. आम्ही म्हणजे दोघांमधलं एक कोणतरी त्यांना इकडे लागतं. एक मुलगा इकडे असतो, एक मुलगा तिकडे असतो. त्याच्यामुळे छोटी आहेत, त्याच्यामुळे ती अजून इथं एकटी झोपत नाही. तर हा पडद्यांचा कलर मी घेतलाय, गोल्डन कलर आहे, पण तो आत्ता होते थोडासा ब्राउनिश वगैरे असा दिसतोय. मी लाईट लावली आहे कारण व्यवस्थित प्रकाश असावा म्हणून. आणि इथे हॉलला पण एक गॅलरी आहे, इथून आपण बाहेर जाऊन बघूयात. ही अशी हॉलची गॅलरी आहे. इथे मी तुळस ठेवली आहे आणि हाच आपला रोड आहे खाली. इथे समोरच हा रोड आहे खाली. आणि इथे हे डेकोरेशन अजून मला करायचे, गॅलरीला डेकोरेट करायचे. गॅलरी ओपन केली ना खूप जास्त वारं येतं. आता हे या साईडला सोफ्याच्या अगदी समोरच मी हे छोटंसं टीव्ही युनिट ठेवलेलं आहे. टीव्ही युनिट कम स्टोरेजसाठीच मी जास्त केले. याच्यामध्ये या साईडला सगळे मुलांचे बुक्स आहेत, इथे सगळ्या फाईल्स आहेत आणि इकडे सगळे जुने ग्रंथ आणि बुक्स आहेत सगळे. नंतर इथे या टेबलवरती काय काय दाखवते मी. हे कीजसाठी हा बाउल ठेवला आहे. इथे रामचे ब्लॉक्स आहेत, जो की तो नेहमी खेळत असतो. हा छोटासा साऊंड आहे. हे असंच ठेवलेलं आहे, चुकून राहिलेलं आहे त्यांच्याकडून, कलर येतो. आणि हे टॉईज छोटे छोटे रामचे. हा डुग्गू आहे आमचा, रामने त्याला डुग्गू नाव ठेवले. हे श्रीरामांची मूर्ती. ही मी तेव्हा आणली होती जेव्हा आपल्या अयोध्येमध्ये श्रीरामांची स्थापना झाली होती त्यावेळेस. आणि हे माझे स्वामी. हा गणपती बाप्पा आहे, खरं तर तो काचेचा आहे. असं मागे काहीतरी असलं की मग तो दिसतो उठून. आणि इथे हा टीव्ही लावलेला आहे. असंच इकडे वरती किचनच्या दाराच्या वरती हे घड्याळ लावलेलं आहे. आणि हे स्टोरेज, मुलांसाठी स्टोरेज कपाट घेतले, सिंगल वॉर्डरोब घेतले. हा स्टडी टेबल आहे, त्याच्यावर जास्त करून माझा तो ॲप्रन असतो किचनचा. आणि इथं देवाचे जे काही कपडे असतात ते. इथे माझं देवघर आहे. हा स्पेस खूप मोठा आहे हॉलमध्ये, तर मी इथे देवघर ठेवले. किचनमध्ये खूप अडचण होते, त्याच्यामुळे मी इथं ठेवले. हे सगळं माझं देवघर मला खूप आवडतं आणि याची डिटेल माहिती मी परत कधीतरी देईल. माझे सगळे देव मला खूप आवडतात आणि इथं मी तासन तास घालवत असते. आणि तसंच इथे एक, आता याच्यासाठी स्पेशल रील कुठे करत बसायचं नाही का, म्हणून हे फॅनचा इथं जे हे नॉब आहे त्यालाच मी एक कॅलेंडर अडकवले. आणि हे धूपदाणी आहे इथे लावलेली. इथं छोटासा बल आहे, तो ज्यावेळेस मी देवाचं काही करत असेल त्यावेळेस लावते. हा स्पेस खूप मोठा आहे. अगेन टॉयलेट आणि बाथरूमचा. इकडे बेसिन आहे, इकडे टॉयलेट आहे आणि तिकडे बाथरूम आहे. नंतर ही आहे बेडरूम. हा 1 BHK मित्रांनो, 1 BHK आहे. तर ही बेडरूम आहे. जसं मी म्हटलं, भरपूर सूर्यप्रकाश येतो, लाईट भरपूर आहे. आणि हा डबल वॉर्डरोब आहे. तर ही साईड आहे माझ्या मिस्टरांची आणि ही आहे माझी. वरती कृष्णाचा आणि राधेचा फोटो आहे. आणि ते वरती इकडे हे बॅग आणि ह्या दोन्ही बॅग इकडच्या, त्याच्यामध्ये माझ्या साड्या आहेत आणि इकडे त्यांचे शर्ट्स वगैरे आहेत. नंतर इथे वरती छोटासा लॉफ्ट आहे, तिथे फ्रेम ठेवल्यात मी.
आणि इथे पडद्यांचा कलर मी ग्रे घेतलाय. आणि इथे ही एक विंडो आहे आणि ही अगेन गॅलरी आहे. इथे प्रत्येक रूमला एक गॅलरी आहे, त्याच्यामुळं मला हा एक प्लस पॉईंट वाटतो. हे इकडे ना मी साहित्यच ठेवले सगळं. हे सगळं गावाकडे देऊन टाकायचे. हा जो आमचा मोठा डुकू आहे ना, त्याला मी नीट करून घेणार आहे. हा जवळजवळ राम एवढा आहे, तर त्याला नीट करून घ्यायचे. ही गॅलरी पण खूप मोठी आहे, पण याचा जास्त यूजच होत नाही. नंतर हा आहे बेड. आणि इथं शिवच्या बाबांचा खूप वेळ जातो, कारण कंटाळून आलेले असतात. आणि हा त्यांचा हेडफोन आहे आणि हा त्यांचा चार्जर आहे. तर इथं म्हणजे ठेवायला मोबाईल वगैरे ठेवायला जागा आहे, तर इथं बराच वेळ ते इकडेच असतात. आणि नंतर हे माझं कपाट एवढं व्यवस्थित नाहीये, आता अस्ताव्यस्त झालेलं आहे सगळं. आणि हे यांचं कपाट, त्याच्यामध्ये इथे माझं आहे, इकडे माझे, इकडे माझे. त्यांच्यासाठी फक्त हे दोनच आहेत. मी तिथे पण जागा घेतली आहे मला. आणि हा ड्रॉवर त्यांचा आहे. ते म्हणतात की तू माझ्या ह्याच्यात का जागा घेतेस. म्हणते तुमचे एवढे कपडेच नाही आहेत, मग मी घेते ना, असं आहे. नंतर इकडे स्टडी टेबल तिकडे आणि एक वॉच वरती आहे याच्या. नंतर हे असे फॅन्स आहेत. इवन त्यांनी किचनमध्ये पण फॅन दिलेला आहे छोटासा. तर हे आहे माझं किचन, जे की ओपन किचन आहे. माझ्या आधीच्या घरामध्ये फुल फर्निचर होतं, पण ते मी इकडं आणू शकत नाही. आणि मला हा फ्लॅट खूप आवडला होता. म्हटलं ठीक आहे, मलाच किचनमध्ये मला एकटीलाच ॲडजस्ट करावं लागेल ना, तर मी ॲडजस्ट करते. पण मला इथे राहायला यायचे. मग हा इकडे कोपऱ्यात फ्रीज ठेवलेला आहे. त्याच्यावरती हे फ्रूटसाठी ही टोकरी जी आहे स्टीलची, ती फ्रूटची आहे, जे की ऑलवेज फेवरेट माझे मँगो त्याच्यामध्ये असतात. आणि हे सगळे लोणची आहेत, छोटी छोटी छोटी. मी लोणच्यांची पण खूप शौकीन आहे, तर हे सगळे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे लोणचे आहेत. इथं टिश्यू पेपर नेहमी असतो. नंतर हे एक कपाट म्हणजे एक स्टोरेजसाठी एक छोटंसं मला पाहिजे होतं हे स्टँड, तर मी घेतले. इथे खाली अवन आहे, अवनच्या वरती सगळे कप्स वगैरे असतात. मी जास्त म्हणजे जे एक्स्ट्रा भांडी आहेत ना, ती खाली या दोन, हे निळा ड्रम आणि ही कणगी आहे ना, त्याच्यामध्ये सगळी भांडी ठेवून दिली आहेत एक्स्ट्रावाली. आता हे सगळे डबे छोटे छोटे दिसतात आहे ना, हे 1 2 3 ह्या 3 लेन आहेत ना, त्या टिफिन आहेत, रिकामे टिफिन आहेत, ते मुलांना द्यावे लागतात म्हणून. आणि याच्यातले अजून निम्मे, अजून एवढी एक लेन गेलेली आहे, स्कूलला गेली आहे आणि ऑफिसला गेले, ते परत येतात आज. इकडे माझे डाळी, मसाले, लोणची असे वगैरे आहेत. नंतर याच्यामध्ये कुरडई, इथे पण सगळं उन्हाळ काम, इकडे मखाने वगैरे, बदाम, हे पिठाचे डब्बे आहेत माझे. आणि याच्यामध्ये अगेन उन्हाळ काम आहे, याच्यामध्ये पण उन्हाळ काम आहे. नाही, याच्यामध्ये डीमार्टचं जे एक्स्ट्रा सामान असतं ना, ते आहे. आणि ह्याच्यामध्ये असंच तांदूळ आणि शेंगदाणे वगैरे. आणि हां, आणि हा जो मोठा डबा दिसतोय तो गिरणीमधला आहे. आणि हा चपातीचा डबा आणि ती वेळी, जे की फक्त नॉनव्हेजच्या वेळेसच काढली जाते. नंतर ही हा पिंप आहे. पिंपामध्ये सगळं जे आपण भरण्यांमध्ये भरून जे एक्स्ट्रा राहिलेलं असतं सामान आपलं, जे की ओपन असतात पिशव्या, त्या फोल्ड करून याच्यामध्ये ठेवलेले आहेत. हे पातेलं सध्या लागतंय मला, कारण गरम पाणी करावं लागतंय. इथे सोलार अजून चालू झाला नाही आहे, कारण लोकच एवढी राहायला आली नाही आहेत. नंतर ही गॅसची एक्स्ट्रा टाकी, तिकडे एक जी आत्ता गॅसची टाकी आहे ती या कणगीच्या मागे आहे. आणि हे माझं कांदा बटाट्याचं स्टोअर करण्याचं हे छोटंसं रॅक.
आणि इकडे ओल्या कचऱ्यासाठी डस्टबिन ठेवला आहे. इथे बॉटल्स असतात मुलांच्या. नंतर हा वाईप आहे. इथे आज भेंडी धुवून ठेवली आहे. इथे हा माझा फेवरेट असा गॅस, फेवरेट म्हणते कारण मला तो खूप दिवसांपासून घ्यायचा होता, खूप वर्षांपासून घ्यायचा होता आणि तो लास्ट इयर मी घेतला. त्याच्यामुळे तो, आणि खूप माझा स्टीलचाच हवा होता, मला काचेचा नको होता. तो मला खूप आवडतो. आणि इकडे माझे ह्या साईडला इथं हा मसाल्याचा डब्बा आहे, खाली पिठाचा डब्बा आहे आणि खाली हा खडे मसाले वगैरे असतात. ही तेलाची केटली आहे. आणि ही इथे ना आजची भाजी आहे. आणि इथे ना या कढईमध्ये इथे तेल होतं ना, काल मी सांगितलं ना, मी सगळे उन्हाळ्याचे पदार्थ ते उन्हाळ काम असतं ते तळले होते, मग त्याचं एक्स्ट्रा तेल राहिलेलं आहे ना त्याच्यामध्ये आहे, म्हणून ती अजून तिथेच ठेवली आहे मी. आणि हे छोटासा खलबत्ता, इथे चहा साखरेचे डब्बे आहेत, हा अगेन तेलाचा डब्बा, याच्यामध्ये चमचे ठेवलेत. इथे मीठ आहे, इथे लाल तिखट आहे, हे तूप आहे. अशा प्रकारे हे आहे. हा अवन, इथे बेलणं, इथे हा पेपर जो आहे तो मला खूप यूज होतो याचा. मला खूपदा हा रोजच पेपर लागतो मुलांच्या म्हणजे पोळी वगैरे देताना किंवा त्यांना रोल करून द्यायचा असेल तर मी त्याच्यामध्येच फोल्ड करून देते. आणि इकडे मी ठेवलं आहे इकडे मी ठेवलं आहे पोळपाट. आणि इकडे तवे वगैरे सगळे इकडे असतात. आणि हे इडलीचं भांडं, हे 2 कुकर आणि अजून एक छोटा कुकर आहे, हा वाला कुकर. असे 3 कुकर आहेत माझ्याकडे. आणि ह्या सगळ्या प्लेट्स इकडे सगळे हे अडकवलेले सगळे चमचे आणि पळ्या आणि उलटणं वगैरे हे आहे. आणि इथे मागे सगळे पातेले आहेत. तर अशापैकी मी अशा प्रकारे हे किचन मी अरेंज केलेलं आहे. इथं गिरण ठेवली आहे आणि इथे त्या गिरणीवरती, कारण जास्त गिरणीचा यूज कधीतरीच असतो ना, म्हणून मी त्याच्यावरतीच मिक्सर ठेवलेला आहे. आणि हा खाऊचा डब्बा, ज्याच्यामध्ये मुलांसाठी काहीतरी खाऊ असतो, नेहमीच काही ना काहीतरी त्याच्यामध्ये खाऊ असतो, तर तो वरतीच ठेवला आहे कारण मुलं हाताने घेऊ शकतील. आणि नंतर ही पुन्हा ड्राय बाल्कनी किचनच्या, इथे इझी ड्राय आहे वरती. आणि इथे एक पाण्याचा नळ आहे. आणि हे भांड्याचं रॅक मी इथंच ठेवते. नंतर हे वॉशिंग मशीन मी इथे ठेवलं आहे. आणि हा जो आपला पोछा असतो तो मी इथं ठेवला आहे. आणि इकडे परत क्लिनिंगचे इक्विपमेंट ठेवलेत मी, झाडू आणि ब्रश वगैरे ठेवलेला आहे. तर असं इथे वॉशिंग पावडर वगैरे ठेवलेली. तर मित्रांनो, हे असं आहे माझं घर, जे मला खूप दिवसांपासून तुमच्याबरोबर शेअर करायचं होतं. या घराला खूप सारे दरवाजे आहेत, खूप साऱ्या खिडक्या आहेत, खूप साऱ्या गॅलरीज आहेत आणि खूप वारं येतं, खूप फ्रेश वाटतं. आणि काय ते रोड कडेलाच असल्यामुळे खूप सारा टाइमपास होतो. त्याच्यामुळे हे मला तुम्हाला दाखवायचं होतं सगळ्या गोष्टी, आणि ते मी आज दाखवले. माझे स्वामी. तर मित्रांनो, हा डुग्गूचा मोठा भाऊ काल आणलाय जुन्या घरून, मोठा डुग्गू. तर हा दाखवायचा राहिला ना तुम्हाला, मगाच्या व्हिडिओमध्ये नव्हता हा, मी आता नंतर व्हिडिओ शूट करते त्याच्यामध्ये. तर हे असं होतं घर माझं, आहे घर माझं मित्रांनो. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओजसाठी बेल आयकॉनला प्रेस करा. चला तर भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदात राहा. बाय बाय.